नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की वल्लरी आता तिच्या गावी जायला निघालेली असते. जाता जाता ती तेजाला म्हणते की येते तेजाताई. तेजा मात्र तिच्याशी काही एक बोलत नाही. प्रेरणा वल्लरीला म्हणते की पोचल्यावरती कळव आणि काळजी घे. आता वल्लरी तिथून निघून गेल्यानंतर प्रेरणा रागातच तेजाला म्हणते की तेजा, ही काय वागायची पद्धत आहे ग तुझी? आपण काय वैरी झालोत का आता एकमेकींच्या? तेजा पण ॲटिट्यूड देत म्हणते की वैरच घेतले तिने श्वेताची बाजू घेऊन. वैरी नाही तर अजून काय? प्रेरणा म्हणते की हेच हेच अशा वागण्यामुळे ना आपल्या मैत्रिणींना ग्रहण लागले. मैत्रिणी आहोत ना ग आपण एकमेकींच्या. एकमेकींसाठी जीव टाकायचो विसरलीस का तू? तेजा म्हणते की मी नाही विसरली, पण ती बघ. प्रेरणा म्हणते की तिचं काय, ती श्वेता आणि मिठू दोघींनाही न्याय मिळावा म्हणून लढते ग. हे बघ तेजा, अजूनही वेळ निघून गेली नाहीये. वागताना जपून आणि नीट वाग, नाहीतर पुन्हा एकदा पश्चाताप करायची वेळ येईल. मिठूच्या वेळेस आली होती ना तशी. असं म्हणून प्रेरणा तिथून निघून जाते. तेजा मात्र प्रेरणाच्या बोलण्याला अजिबात डिमांड देत नाही. त्यानंतर आता आपण असं पाहतो की वल्लरी श्वेताला भेटायला आलेली असते. वल्लरी श्वेताची चौकशी करते आणि पुढे तिला सांगते की मी आता गावाला जाते. आता हे ऐकताच श्वेता फार घाबरते आणि तिचा हात पकडत म्हणते की काय गावाला? नको ना जाऊस, प्लीज प्लीज नको जाऊस. हे बघ, तू गावाला गेली ना तर माझ्यासाठी कोण लढणार? वल्लरी म्हणते की श्वेताताई, अहो शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, काळजी करू नका. मी काय कायमची जात नाही गावाला. हे बघा, तुम्हाला काही लागलं, काही हवं असेल ना तर मला सांगा. मी गावावरून परत येईलच आणि तुम्ही काळजी करू नका. मी सारखीच खबर घेत राहील तुमची. श्वेता मात्र जाम घाबरलेली असते आणि ती म्हणते की मला रिमांड दिल्यानंतर इथं माणसं मला खूपच जास्त त्रास देत आहेत ग. प्लीज तू नको ना जाऊ. ती प्रेरणा आणि तेजा मला बघायला सुद्धा येणार नाहीत ग. प्लीज तू जाऊ नकोस. असं म्हणत श्वेता वल्लरीला खूप गायावाया करत असते. वल्लरी म्हणते की श्वेताताई, असं नका बोलू. हे बघा, तुम्ही ना असं समजा की देव आपली परीक्षा पाहतोय. हे जे मी तुम्हाला वचन दिलंय ना की तुम्हाला मी सोडवेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. चला आता येते मी. असं म्हणत आता वल्लरी जाणार तर श्वेता सांगते की मला माहिती आहे की हे सगळं कुणी केलंय ते. वल्लरीला धक्काच बसतो आणि म्हणते काय, कोणी केलंय? खरं सांगा श्वेताताई, आरोपी कोण आहे? कोण आहे खरं सांगा. असं म्हणत आता वल्लरीच तिला गायावाया करू लागते. तर श्वेता नाव सांगते फायनली की अनिमेष. अनिमेषने हे सगळं केलेलं आहे. आता हे ऐकताच वल्लरीला धक्का बसतो आणि ती म्हणते, अहो काय सांगता तुम्ही? अहो अनिमेष, पण हे असं का करतील म्हणून? आता मित्रांनो बघा, पहिली गोष्ट म्हणजे वल्लरीच अनिमेषला शोधत होती का आता ती असं म्हणत होती की अनिमेष सापडला तर श्वेताताई बाहेर येतील? आता श्वेताने स्वतःहून सांगितलंय की अनिमेषने हे सगळं केलंय, तर वल्लरी आता हे मानायलाच तयार नाहीये की अनिमेषने खून केला असेल. तर वल्लरी आता तिला म्हणत असते, अहो ते असे का करतील, कशासाठी करतील? तेव्हा श्वेता सांगते की अगं, मिठूवर हल्ला होण्याआधी तुझ्या परीक्षेच्या दिवशी मी तुला स्कूटरवर सोडायला आले होते ना, तेव्हा जो आपला ॲक्सिडेंट झाला होता ना, तो सुद्धा त्यानेच घडून आणला होता. मला संपवण्यासाठी. मी वाचले आणि तू जखमी झालीस. आता हे ऐकल्यावरती वल्लरी खूपच घाबरते. वल्लरी म्हणते की अहो श्वेताताई, काय बोलताय तुम्ही? श्वेता म्हणते हे खरं आहे. मला संपून टाकण्याचा प्रयत्न करतोय ते. वल्लरीला मात्र विश्वासच बसत नाही. ती म्हणत असते, अहो श्वेताताई, असं का होईल? ते तर तुमच्यावर प्रेम करतात ना. श्वेता म्हणते प्रेम, आणि आता ती पुढे सांगणार तेवढ्यात आता ह्यांनी सीन चेंज केलाय. त्यानंतर इकडे गावी मनोजची आई मनोजला म्हणते, काय रे मैया, वल्लरी निघाली का? मनोज म्हणतो की हो, म्हणजे काल बोलणं झालं होतं सकाळी, निघाली असेल ती. यावरती मनोजची आई म्हणते की बरं झालं, तशी समजूतदार आहे आपली वल्लरी. सासरच्या लोकांची पण कदर करते, लय माया आहे तिला. तेवढ्यात आता मनोजचा भाऊ येतो. मनोजची आई त्याला सांगते की अरे मया, तू ऐकलंस का, वल्लरी येते. आता मनोजचा भाऊ मनोजला म्हणतो की हो, एकदम योग्य निर्णय घेतलास बघ तू. अरे तुझ्या बायकोपायी गावामध्ये किती बदनामी झाली आपली. मनोज म्हणतो की दादा, वल्लरीने काय केलेलं नाहीये. तिच्या मैत्रिणीवरती हल्ला झाला, आता ती तरी काय करणार त्याला? मनोजचा भाऊ म्हणतो, अरे हे तुझं माझं म्हणणं झालं, पण गावातले 4 लोक बोलतातच ना. मागे पण एक प्रकरण झालं होतं, सगळ्यांचे व्हिडिओ व्हायरल झालते. आता हे भोकसण्याचे प्रकरण झाले. अरे गावात आम्हाला तोंडाला उत्तर द्यावी लागतात. तर मनोजची आई यांच्यामध्ये पडून म्हणत असते की अरे मया, कशाला मागचे प्रकरण उघडून काढतोयस? आता झालं ते झालं, आता जे आहे ना ते आहे. मनोज रागातच म्हणतो की दादा, वल्लरी काय आहे आणि काय नाही ना, ते मला गावातल्या लोकांना विचारायची गरज नाही. मी माझी मतं त्यांच्या मतांवरती बनवत नाही आणि तुम्ही पण बनवू नका. ती नेहमी सत्याच्या बाजूने असते आणि तुम्हाला ना या गावातल्यांचा त्रास होतोय ना, मग मी तिला सांगतोच, आता येऊच नको इकडे म्हणून. असं म्हणत आता रागातच मनोज इथून निघून जातो. त्यानंतर आता आपण असं पाहतो की आता हॉस्पिटलमध्ये मिठूच्या बाबांना भेटायला युवराज ढवळे पाटील आलेला असतो. त्याच्यासोबत कार्यकर्ते पण असतात. ढोई पुढे ह्या दोघांची ओळख करून देतात. मिठूचे बाबा हात जोडतच म्हणतात की साहेब नमस्कार, तुम्ही प्रत्यक्ष इथे आलात. यावरती युवराज म्हणतो की बाबा, माझ्यासमोर हात जोडू नका. आता मी आलोय ना, सगळं काय नीट होणार आहे, काळजी करायची गरज नाहीये. मिथिला बहीण आहे माझी, तिचा योग्य उपचार होणार, हा माझा शब्द आहे. तेवढे तिथे डॉक्टर येतात आणि ते म्हणतात की युवराज साहेब नमस्कार.
युवराज म्हणतो, डॉक्टर साहेब नमस्कार वगैरे राहू द्या, मला आधी सांगा माझी बहीणची कंडिशन कशी आहे. डॉक्टर म्हणतात की साहेब चाकूने हल्ला झालाय, इंटरनल ब्लडिंग खूप झालेलं आहे, त्यामुळे त्या कोमात गेल्यात. आम्ही मॉनिटर करतोय, होईल सगळं व्यवस्थित. युवराज म्हणतो की डॉक्टर साहेब माझी सख्खी बहीण आहे असं समजून तिच्यावरती उपचार करा, लागेल ती मेडिकल ट्रीटमेंट द्या, तेही वेळेवर. कुठलाही हलगर्जीपणा मला चालणार नाही. असं म्हटल्यावरती आता मिठूचे बाबा आश्चर्यानेच युवराजकडे पाहू लागतात. डॉक्टर म्हणतात की साहेब तुम्ही अगदी निश्चिंत राहा, मी डोईपुड्यांना सगळ्या काही अपडेट्स देत राहील. तर मिठूचे बाबा हात जोडत युवराजच्या पाया पडायला लागतात आणि म्हणतात की साहेब लय उपकार झाले, नाहीतरी आमच्या गरीबाला कोण विचारते. युवराज म्हणतो, अहो बाबा तुम्ही काय करतायत, मोठ्यांचे हात पाया पडण्यासाठी नसतात, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी असतात. आणि बाबा आता मी आलोय ना, सगळं व्यवस्थित होणार आहे, तुम्हाला काही लागलं तर मला फोन करायचा अगदी हक्काने, आणि काळजी घ्या तुमची. चला मी येतो. असं म्हणत आता युवराज तिथून बाहेर येतो. आता बाहेर आल्यावरती सगळे पत्रकार असतात आणि ते युवराजला मिठूबद्दल प्रश्न विचारू लागतात. तर आता हा युवराज लगेच भाषणाबाजी करायला सुरुवात करतो. तो म्हणतो की मिथिला माझी बहीण आहे, आज आम्ही या ठिकाणी मिथिला मानेची चौकशी करायला आलतो, त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हायला आलतो. मिथिला माने ही एक व्यक्ती नाहीये, त्यांच्यासारख्या लाखो महिला डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन मुंबईमध्ये येतात. अहो लाखो महिलांची प्रतिनिधी आमची मिथिलाताई आहे. मला सांगा मित्रांनो, का महिलांवरती अत्याचार होतात, का महिला या शहरामध्ये सुरक्षित नाहीये. आज इथे मी युवराज ढवळे पाटील सरकारला ठणकावून सांगतोय, बस झाला अत्याचार. भूमिसेवा पक्ष महिलांवर होणारा अत्याचार अजिबात सहन करणार नाहीये. जोपर्यंत मिथिलाताईच्या आरोपी श्वेता मक्कळ हिला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. जस्टिस फॉर मिथिला. तर बाकीचे कार्यकर्ते पण ओरडायला लागतात की मिथिला मानेला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणाबाजी द्यायला सुरुवात करतात, तेही हॉस्पिटलमध्ये. असो, त्यानंतर आता बघा मित्रांनो, आता मेन सीन चालू आहे. वल्लरी श्वेताला म्हणते की तुम्हाला खात्री आहे का हे सगळं अनिमेशनेच केलंय. यावरती श्वेता उत्तर देते की हो, 101% खात्री आहे. आता हे असं ऐकल्यावरती वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो. श्वेता पुढे सांगू लागते की मिठूवर हल्ला झाला त्या दिवशी सुद्धा त्याला मला मारायचं होतं, पण मिठू बिचारी त्याच्या कचाट्यात सापडली. वल्लरी घाबरतच म्हणते, काय अहो पण ते इतक्या खालच्या पातळीला का गेले असतील, त्यांचं प्रेम होतं ना तुमच्यावर. बरं हे सगळं जाऊ द्या, मला सांगा त्यांचं पूर्ण नाव काय आहे, कुठे राहतात ते आणि काय करतात. श्वेता मात्र काहीच बोलायला तयार नसते. वल्लरी म्हणते, श्वेताताई हे बघा, सांगा ना आम्हाला अनिमेष कुठे राहतात. अहो आपल्याला त्यांना जगासमोर आणायची खूप गरज आहे, त्यांना जगासमोर उघडं पाडायची गरज आहे. त्यांची शिक्षा तुम्ही का भोगताय. तुम्ही जर का निर्दोष असाल तर तुम्हाला सोडवायला आपल्याला हे सगळं माहीत असायला हवं. तुम्ही मला सांगा ना अनिमेष कुठे आहेत. हे बघा, तुम्ही जर काहीच बोला नाहीत ना तर तुम्हाला सगळे दोषी समजतील. कुठे राहतात अनिमेष. तर आता श्वेता अनिमेषबद्दल वल्लरीला सांगणार तेवढ्या तिथे मीरा इन्स्पेक्टर येतात आणि मोबाईल दाखवत म्हणतात, पाहिलं का, आता तुमची केस ही साधीसुधी केस राहिली नाहीये, राजकीय स्टंटबाजी सुरू झालेली आहे, मोठं राजकीय मॅटर. हे बघा युवा नेते युवराज साहेब कसे पेटून उठलेत, बघा सरकारला कसं ठणकावून सांगतात येत. आता हा व्हिडिओ ह्या दोघी जणी पाहतात. पुढे मीरा इन्स्पेक्टर तिथून निघून जातात. श्वेता मात्र फार घाबरलेली असते. वल्लरी तिला म्हणते की श्वेताताई हे बघा, हे सगळं जाऊ द्यात, नका लक्ष देऊ त्यांच्याकडे, तुम्ही नका काळजी करू, हे सगळं काय एवढं महत्त्वाचं नाहीये, हे असले व्हिडिओ काय येतच राहतात. आपण ना अनिमेषबद्दल बोलत होतो ना, तुम्ही मला सांगा ते कुठे राहतात, काय करतात. श्वेता मात्र आता पलटी मारते आणि ती म्हणते की नाही, त्याने काही केलं नाहीये, मी तुला काही सांगत नव्हते. वल्लरी म्हणते, श्वेताताई अहो काय बोलताय तुम्ही, अहो आता तुम्ही मला सांगितलं ना हे सगळं त्यांनी केलंय, मला सांगा ना ते कुठे राहतात. हे बघा, तुम्ही जर मला काही सांगितलं नाही तर मी तुम्हाला सोडू नाही शकत आहे. अहो मला तुम्हाला सोडवणं खूप मुश्किल होऊन जाईल हो, सांगा ना मला ते काय करतात, कुठे राहतात, मला नंबर तरी द्या. तर श्वेता मोठ्यानेच वल्लरीवरती ओरडत म्हणते की एकदा म्हटलं ना की नाही म्हणून, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये आणि त्यांनी काही केलेलं नाहीये. त्यानंतर आता आपण असं पाहतो की प्रेरणा भाजी निवडत असते तर तेजा मोबाईल पाहत असते. आता मोबाईल पाहता पाहता तेजाला तो व्हिडिओ पण दिसतो आणि ती प्रेरणाला दाखवत म्हणते की हे बघ प्रेरणा, हे काय आहे. असं म्हणत आता प्रेरणा सुद्धा तो राजकारण्यांचा व्हिडिओ पाहते. तेजा म्हणते, आता हे काय नवीन डोक्याची मंडई करतायत राव, हे कुठल्याच्या कुठे नेतील हे प्रकरण. प्रेरणा म्हणते, अगं पण हा कोण आहे युवराज आणि याचा काय संबंध आहे आपल्या मिठू आणि श्वेताच्या केसशी. तेजा म्हणते, लोकल पॉलिटिशियन आहे, स्वार्थ असल्याशिवाय काही करणार नाहीत ग, सगळीकडे राजकारण शोधतात. आता बघ, हे लोक नाही केस आपल्या हातातून हायजॅक करतील, लोकांसमोर वाटेल ते स्टेटमेंट देतील आणि लोकांना आपल्या विरुद्ध भडकवतील. प्रेरणा म्हणते की म्हणजे आता श्वेताचं या सगळ्यातून सुटणं आणखीनच कठीण होऊन बसणार आहे. मला एक गोष्ट कळायला नाही, पण श्वेता आणि मिठूच्या केसमध्ये या लोकांचा काय स्वार्थ असणार आहे. तेजा म्हणते, जिथे पब्लिक सेंटिमेंट दिसतं ना तिथे हे लोक घुसतात, त्यांना एकदा चान्स मिळतो ना भाषणबाजी करायचा आणि सफर करतात आपल्यासारखे सामान्य लोक.
पुढे तेजा प्रेरणाला कमेंट दाखवत म्हणते की हे बघ काय कमेंट केलेत लोकांनी बघ. अगं ह्यांना शून्य केसबद्दल माहिती असतं, काही डिटेल माहिती नसतं. नेमकी त्या दिवशी काय घडलं होतं, काय झालं होतं हे काही नसतं. पण लगेच जजमेंट पास करून मोकळे होत आहेत. आजकाल ना हा लोकांचा प्रॉब्लेम आहे. डोकं कमी वापरतात आणि कमेंट करण्यासाठी हात जास्त चालवतात. असं कसं लगेच जजमेंट पास करू शकतात ही लोकं? बघ आता दुसरी कमेंट बघ. श्वेता गुन्हेगार आहे, श्वेतालाच फाशी द्या. हिला मुंबईतनं हद्द पार करा. अगं भर चौकात फाशी द्या असं लिहिलेत ह्या लोकांनी. रिड्युक्युलस सिरियसली. तर प्रेरणा म्हणते लोकांचं जाऊ दे ग पण तुझं काय. तेजा म्हणते की म्हणजे. प्रेरणा म्हणते की तू ही कुठला विचार न करता श्वेताला दोषी ठरवलं आहेस की. कुठलाही पुरावा नसताना तू ही श्वेताच्या विरोधात बोललीस, जजमेंट पास केलंयस ना. मग त्या लोकांमध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक राहिला. यावरती तेजा चिडते आणि म्हणते की ए प्रेरणा, उगाचच माझ्या डोक्याची मंडई करू नकोस. नको ते आरोप माझ्यावर करू नकोस, मी सहन करणार नाही. प्रेरणा म्हणते की हेच उत्तर नसलं की चिडायचं. आताही तुझ्याकडे कुठलंच उत्तर नाहीये ना म्हणून तू चिडतीयस. त्यानंतर आता आपण असं पाहतो की वल्लरी आता रिक्षाने स्टँडवरती यायला निघालेली असते. तेवढ्या तिला मनोजचा फोन येतो. मनोज म्हणतो की इकडे यायची काही गरज नाहीये. वल्लरी म्हणते अहो पण का काय झालं काही माझं चुकलंय का. यावरती मनोज म्हणतो की वल्लरी अगं तुझं काही नाही चुकलेलं, माझंच चुकलंय बघ. वल्लरी म्हणते अहो असं काय बोलताय तुम्ही, काय झालं. मनोज म्हणतो की अगं मी जरा शांतपणाने विचार केला आणि मला असं वाटतं की तुझी तिकडे जास्त गरज आहे. म्हणजे इकडे पण गरज आहे, पण इकडच्या पेक्षा तिकडे तुझी जास्त गरज आहे. आई म्हणते ते पण बरोबरच आहे म्हणा. पण अगं मी पण समजू शकतो तुला. हे बघ तू काय इकडची काळजी करू नकोस. मी इकडे आहे सगळं सांभाळायला. तू तिकडचं सांभाळ. हे बघ तू फक्त या घराची सून नाहीस. तू कोणाची तरी मैत्रीण आहेस, कोणाचा तरी आधार आहेस. त्यामुळे तुझी तिकडे जास्त गरज आहे. तू आता केसचा निकाल लागल्यावरच इकडे ये. आणि मी हे चिडून नाही बोलत आहे, मनापासून बोलतोय. आता यावरती वल्लरी परत एकदा रडायला लागते आणि थोडी खुश होऊन म्हणते की बरं ठीक आहे, चालेल. मनोज म्हणतो ठीक आहे वल्लू तू तुझी काळजी घे. असं म्हणत मनोज फोन कट करतो. त्यानंतर आता आपण असं पाहतो की वल्लरी घरी येते. प्रेरणा दरवाजा उघडते आणि म्हणते की वल्लरी तू अगं गावी गेली होतीस ना, काय झालं. ते ज्या टोमणे मारतच म्हणते की सगळीकडे व्हायरल झाली आहे ना न्यूज. गुन्हेगाराची साथ देते ही म्हटल्यावरती बसमध्ये शिरूच दिलं नसेल लोकांनी हिला. प्रेरणा रागातच म्हणते की तेजा गप्प बस जरा. वल्लरी म्हणते की अहो ताई, त्यांचा फोन आला होता मला. ते मला म्हणाले की हे प्रकरण आता खूप तापलेलं आहे. तू अर्ध्या ताशी केस सोडून येऊ नकोस. त्यापेक्षा केस पूर्ण करून मगच परत ये. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.